पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, गुजरात सरकारने गिफ्ट सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. उदय कोटक. बघा, उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक, त्याचबरोबर एक अनुभवी बँकर देखील आहे, ज्यांची नुकतीच गुजरात सरकारनं कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता हे बघा, जून 2023 पासून या पदावरती असलेले हसमुख अधिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती केलेली आहे. आता उदय कोटक कोण आहेत हे आत्ताच आपण बघितलं की ते कोटक महिंद्रा बँकचे संस्थापक आहेत आणि त्यांना भारतातील बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती मानलं जात आहे. इथे इम्पॉर्टंट काय आहे, 2026मध्ये म्हणजे जानेवारीमध्ये त्यांना पद्मभूषण देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा, आता गिफ्ट सिटीचं पूर्ण नाव काय आहे? गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असं म्हटलं गेलेलं आहे त्याला, जे गुजरातच्या गांधीनगर या ठिकाणी आहे. आणि हे भारतातील पहिलं ऑपरेशनल स्मार्ट सिटी आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. त्यामुळे याचं नाव किंवा याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती महत्त्वाची आहे. आता हे गुजरातमध्ये स्थित आहे. तर बघा, गुजरात हे भारतातील 5वं सर्वात मोठं राज्य आहे, ज्याची राजधानी गांधीनगर, राज्यपाल आचार्य देवव्रत, तर मुख्यमंत्री कोण आहेत? भूपेंद्र पटेल, जे की भाजपचे आहेत. आता गुजरात विधानसभेमध्ये 182, राज्यसभेमध्ये 11, तर लोकसभेमध्ये किती जागा आहेत? 26 जागा आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 ही कुठे आयोजित केली जात आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. नवी दिल्ली. बघा, AI इम्पॅक्ट समिट 2026ची ही 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ही जी समिट आहे ही नवी दिल्लीतील भारत मंडपम, हे इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी आयोजित केली जात आहे. आता त्याचं उद्दिष्ट काय आहे बघा, केवळ काही देश किंवा कंपन्या नाही तर संपूर्ण मानवतेसाठी AI सुलभ करणं हे त्याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. बघा, ग्लोबल साऊथ म्हणजेच जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये होणारी ही पहिली जागतिक AI समिट आहे, त्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे. 100 देशांचे नेते, त्याचबरोबर 100 CEO, टेक कंपन्यांचे प्रमुख आणि जागतिक प्रतिनिधी या समिटमध्ये सहभागी होणार आहेत, जिथे AIच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांवरती काय केली जाणार आहे? चर्चा केली जाणार आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याचा जागतिक विकास, प्रशासन आणि सुलभता आणि नवोपक्रमांच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी ही एक जागतिक समिट आहे. AI इम्पॅक्ट समिटबद्दल महत्त्वपूर्ण असं काय आहे? बघा, हा कार्यक्रम 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर याचं स्थान कुठे आहे? नवी दिल्ली. आणि आयोजक कोण आहेत? इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय. आता थीम बघा, बरेच वेळेला थीम विचारली जाते. थीम काय आहे? डेमोक्रेटिसायझिंग AI, ब्रिजिंग द AI डिवाइड. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, बार्बाडोसच्या कोणत्या पंतप्रधानांनी सलग 3ऱ्यांदा ऐतिहासिक निवडणुकीत विजय मिळवला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ. मिया अमोर मोटली. आता मिया अमोर मोटली यांनी काय केलेलं आहे? 3ऱ्यांदा निवडणूक जी आहे ती जिंकलेली आहे. मिया अमोर मोटली यांचा पक्ष कोण आहे? बार्बाडोस लेबर पार्टी, BLP. तर यांच्या पक्षानं काय केलेलं आहे? असेंब्लीच्या सभागृहातील सर्वच्या सर्व 30 जागा जिंकलेल्या आहेत. मिया अमोर मोटली सलग 2 पेक्षा जास्त वेळा सेवा देणाऱ्या बार्बाडोसच्या दुसऱ्या नेता ठरलेल्या आहेत. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जे कोणी आपले विद्यार्थी मित्र या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयरसाठी 2025चा FIPI पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. ऑइल इंडिया लिमिटेड. ठीक आहे. तर हा FIPI पुरस्कार जो आहे तो ऑइल इंडिया लिमिटेडला भेटलेला आहे.
FIPI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. आणि भारताची सरकारी मालकीची तेल कंपनी जी आहे ऑइल इंडिया लिमिटेड, हिला काय मिळालेला आहे, हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याची ऑइल इंडिया गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा, हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो, 1 MTOE म्हणजेच मिलियन टन ऑइल इक्विव्हॅलंट पेक्षा जास्त उत्पादन असलेल्या कंपन्यांसाठी हा पुरस्कार होता. आणि हा पुरस्कार FIPI म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री द्वारे देण्यात आलेला आहे. बघा, OIL ही एक भारताची महारत्न कंपनी आहे, त्यामुळे हिचं नाव इम्पॉर्टंट आहे. बरेच वेळेला परीक्षेला महारत्न कंपनी बद्दल विचारलं जातं आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि जिला ऑगस्ट 2023 मध्ये हा दर्जा मिळालेला आहे. आणि ही भारताची कितवी महारत्न कंपनी बनलेली आहे, 13वी. आता हिचं मुख्यालय जे आहे ते दुलियाजन आसाम या ठिकाणी आहे. आणि मंत्रालय कुठं आहे, कोणतं आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर रणजित रथ, नाव त्यांचं लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, पहिला IMSC 2026 म्हणजेच ज्याला इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप असं म्हटलेलं आहे, हे कोण आयोजित करेल असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, भारतीय सेना. तर बघा, भारतीय सैन्य प्रथमच आंतरराष्ट्रीय लष्करी साहसी आव्हान कप 2026 ला आयोजित करत आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे तो 18 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पूर्व हिमालयाच्या पर्वतांमध्ये आयोजित केला जाईल. आता भारताव्यतिरिक्त 7 मैत्रीपूर्ण देशांच्या सैन्य याच्यामध्ये सहभागी होतील. आता ते देश कोणते कोणते आहेत बघूया. बघा, त्याच्यामध्ये भूतान आहे, ब्राझील, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि सौदी अरेबिया असणार आहे. आता याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर बघा, भारतीय संघ कोणता असणार आहेत, भारतीय सेना, हवाई दल, तटरक्षक दल आणि ITBP यांच्यामध्ये समावेश असणार आहे. याचा उद्देश काय आहे बघा, सैनिकांची शारीरिक क्षमता, मानसिक शक्ती आणि टीमवर्क तसेच नेतृत्व तपासणे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि यामध्ये आव्हानात्मक पर्वतीय शर्यती तसेच अडथळे ओलांडणे आणि नेव्हिगेशन यांसारख्या स्पर्धांचा समावेश असणार आहे, ज्या सर्व प्रत्यक्ष युद्धभूमीवर बनवल्या जातात. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या भारतीय कंपनीने उत्पादित केलेल्या पोलिओ लसी NOPV2 ला WHO ने मान्यता दिली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, बायोलॉजिकल ई लिमिटेड. बायोलॉजिकल ई लिमिटेडनं काय केलेलं आहे, NOPV2 ला जी बनवलेली आहे लस यांनी, त्याला WHO मान्यता दिलेली आहे. बघा, जागतिक आरोग्य संघटनेने NOPV2 नावाच्या नवीन तोंडी पोलिओ लसीला मंजुरी दिलेली आहे. आता ही जी लस आहे ही हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या भारतीय कंपनीने म्हणजेच बायोलॉजिकल ई लिमिटेडने तयार केलेली आहे. आता तिचा मुख्य उद्देश काय आहे, टाईप 2 पोलिओ विषाणू नष्ट करणे हा तिचा मुख्य उद्दिष्ट आहे. आता उपाय काय आहे, ही नवीन NOPV2 म्हणजेच तोंडी पोलिओ लस टाईप 2 जो आहे हा अनुवंशिकदृष्ट्या अधिक स्थिर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही लस स्वरूप बदलत नाही आणि रोग निर्माण करणाऱ्या विषाणूंमध्ये उत्परिवर्तित होत नाही, ती अधिक सुरक्षित आहे. आता बघा, भारत 2014 मध्ये पोलिओ मुक्त झालेला आहे, पण त्यातला अधिकृत प्रमाणपत्र जे आहे ते 27 मार्च 2014 मिळालेलं आहे. आता जागतिक पोलिओ दिन आपण कधी साजरा करतो, 24 ऑक्टोबरला साजरा करतो. WHO रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर बघा आपण त्याला जागतिक आरोग्य संघटना असं म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झालेली आहे. हेडक्वार्टर जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि महासंचालक आहेत टेड्रोस अधानोम. सदस्य किती देश आहेत, 194. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. कोणत्या मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवरील राष्ट्रीय परिषद म्हणजेच शी-बॉक्स आयोजित केली होती. आता महिला आणि बालविकास मंत्रालयानं हे आयोजन केलेलं होतं. ठीक आहे. बघा, महिला आणि बालविकास मंत्रालयानं नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा या विषयावरती राष्ट्रीय परिषद आयोजित केली
होती. आता याचा मुख्य उद्देश काय होता? पॉश ॲक्ट 2013 या कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणे हा तिचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. आता शी बॉक्स म्हणजे काय बघा? त्याचं फुल फॉर्म काय आहे? लैंगिक छळ इलेक्ट्रॉनिक बॉक्स. ठीक आहे. सेक्शुअल हॅरासमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असं त्याचं नाव आहे. हे एक केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टल आहे. जर एखाद्या महिलेला ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा अनुभव आला तर ती काय करू शकते? तिच्या घरातून आरामात या पोर्टलवरती तक्रार दाखल करू शकते. आता पॉश कायद्याचा उल्लेख इथं आलेला आहे. पॉश कायदा 2013 मध्ये काय आहे बघा? या कायद्यानुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कोणत्याही संस्थेत अंतर्गत तक्रार समिती ICC असणं आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्थानिक समिती असणं आवश्यक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सशक्त भारतासाठी कर्मयोग मोहीम कुणी सुरू केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. द्रौपदी मुर्मू. तर द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं आहे? सशक्त भारतासाठी कर्मयोग मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध आध्यात्मिक संघटना ब्रह्माकुमारींना आयोजित केला होता. आता या मोहिमेचा उद्देश निस्वार्थ कृतीच्या नैतिक मूल्यांसह देशाचा समग्र विकास साध्य करणे हा आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघा. कोणत्या प्रकारच्या आजारांवर संशोधन करण्यासाठी भारतातील पहिली नॅशनल बायो बँक स्थापन करण्यात आली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डर LSD याच्यासाठी पहिली नॅशनल बायो बँक जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. बघा, भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने देशातील पहिली लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डरसाठी नॅशनल बायो बँक तयार करण्यात आलेली आहे. आता गुजरात राज्यात याची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा, बायो बँक ही एक काय आहे? वैज्ञानिक सुविधा आहे जिथे मानवी शरीरातील नमुने जसं की रक्त, DNA, ऊती आणि पेशी संशोधन आणि नवीन रोगांच्या अभ्यासासाठी दीर्घकाळ जतन केले जातात. विशेषतः लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डर LSD सारख्या नावाच्या आजारांसाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे. बघा, यात देशभरातील 28 वैद्यकीय आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे आणि याचं नेतृत्व अहमदाबाद स्थित फ्रिज म्हणजेच फाउंडेशन फॉर रिसर्च इन जेनेटिक्स अँड एंडोक्रिनॉलॉजी याच्यासाठी करते. आता बघा, 15 राज्यांमधील अंदाजे 530 रुग्णांचे रक्त, DNA आणि इतर जैविक नमुने इथं सुरक्षित ठेवले जातात. सध्या या आजारासाठी औषधे ही परदेशातून येत आहेत आणि त्यांची किंमत दरवर्षी 1 कोटी रुपयांपर्यंत असते. या बायोबँकच्या मदतीनं काय करण्यात येणार आहे? शास्त्रज्ञ भारतात परवडणारी औषधे आणि चाचणी किट जे आहे ते बनवू शकतात. आता लायझोझोमल स्टोरेज डिसऑर्डर म्हणजे काय आहे ते बघा. LSD हा एक अनुवंशिक आजार आहे आणि या आजारात शरीरात विशिष्ट एन्झाईमचं उत्पादन थांबतं. जेव्हा एन्झाईम्स नसतात तेव्हा पेशींमध्ये काय होतं? चरबी किंवा शुगर जमा होऊ लागते आणि हळूहळू हे संचय इतके वाढतात की ते अवयव कार्य करणं थांबवतात आणि रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये लायझोझोम्स नावाचा एक क्लीनर असतो आणि त्याचं काम काय आहे? जसं की चरबी किंवा साखर जी आहे ती पचवणे आणि काढून टाकणे हे त्याचं काम आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघा. कोणत्या राज्य विधानसभेने आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थित प्रणाली सुरू केली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशने काय केलेलं आहे? आमदारांसाठी AI आधारित डिजिटल उपस्थित प्रणाली जी आहे ती सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश विधानसभेने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच आमदारांची उपस्थिती घेण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे. आमदारांना आता रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी AI आधारित फेशियल रेकग्निशन सिस्टीम चालू केलेली आहे. आता ते कसं काम करणार आहे? बघा, विधानसभेत पेटीझेड कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. आमदार सभागृहात त्यांच्या नियुक्त केलेल्या जागांवरच बसतील आणि तेव्हाच उपस्थिती घेतली जाईल.
असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा आजचं आपलं लेक्चर जे आहे ते इथंच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा इतर काहीही तुम्हाला जर क्युरीज असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. धन्यवाद.